नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण वेगवस्था या पाठातील काही भाग अभ्यासलेला आहे। वेगवस्था म्हणजे वेगाच्या आधी जाणं। मागच्या तासिकेला आपण बघितलं की माणूस हव्यासापायी त्याच्या कामाच्या व्यापामुळे कशा पद्धतीने वाहन चालवतो आणि मग अशा प्रकारचं अनियंत्रित वाहन चालवल्यानंतर काय तोटे होतात हे मागच्या तासिकेला आपण अभ्यासलेलं आहे। त्याचबरोबर अमेरिका आणि भारतातली परिस्थिती, वाहन चालवण्याची परिस्थिती कशी आहे हे देखील आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेलं आहे। जरी अमेरिकेमध्ये कामाचं ठिकाण आणि राहण्याचं ठिकाण याच्यामध्ये अंतर असलं, परंतु ती लोक काय करतायत, अमेरिकेमधले की नियमांचं पालन करतायत, तेथील रस्ते चांगले आहेत, त्याच्यामुळे तेथील अपघातांची संख्या ही कमी आहे। तुलनेमध्ये भारताच्या तुलनेमध्ये अपघाताची संख्या अमेरिकेमधली कमी आहे। परंतु भारतामध्ये परिस्थिती कशी आहे तर या ठिकाणी कामाचं आणि राहण्याचं ठिकाण जरी अंतर कमी असलं, परंतु बऱ्याचशा ठिकाणी असं होतंय की कोणत्याही प्रकारे नियमांचं त्या ठिकाणी वाहन चालवताना पालन केलं जात नाही आणि मग त्यामुळे अतिवेगामुळे त्या ठिकाणी अपघाताची संख्या जास्त आहे। भारतात अमेरिकेच्या तुलनेमध्ये भारतातली अपघाताची संख्या ही जास्त आहे, असं त्या ठिकाणी लेखकांनी मागच्या तासिकेला आपण त्या पाठामध्ये बघितलेलं आहे। बघा, आज आपण पुढील भाग त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची। त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात। वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवायचा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनाच्या आहारी जातात। आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावरती स्वार होतात। आता बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, खरी अडचण कोणती आहे की रस्त्यावरून जाणाऱ्या 2 चाकी आणि 4 चाकी वाहनांची। आपण वाहनांचा वापर कशासाठी करतो की आपली जी कामं आहेत, दैनंदिन कामं आहेत ती वेळेमध्ये पूर्ण व्हावी। कामं तर वेळेवर ती पूर्ण होतात, परंतु माणूस काय करतो, जो उरलेला वेळ आहे तो उरलेला वेळ त्याने इतर कामामध्ये घालायला पाहिजे की वाहन चालवण्यासाठी घालायला पाहिजे। एक शौक झालेला आहे वाहन चालवणं, एक लक्झरियस गाडीमध्ये फिरणं एक शौक झालेला आहे। दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लोक काय करतात, काम नसताना त्या ठिकाणी फेरफटका मारताना दिसतात आणि हीच खरी अडचण भारतातल्या लोकांची। काम नसताना त्या ठिकाणी वाहनं चालवायची आणि वाहन चालवत असताना त्या ठिकाणी वाहनांचा वेग मर्यादित न ठेवता अतिशय वेगाने वाहन चालवायचे आणि खरी अडचण हीच आहे। आणि मग स्वतः त्यावेळेस माणूस ज्यावेळेस स्वतः वाहनावरती आरूढ होतो, तो माणूस गाडी वाहनं चालवतो, त्या सुरुवातीच्या काळामध्ये जर त्याने नियंत्रित असं वाहन चालवलं तर अडचण कुठलीच निर्माण होत नाही। परंतु माणूस त्या ठिकाणी हव्यासापायी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी अतिशय वेगामध्ये वाहनं त्या ठिकाणी चालवतो आणि मग त्याचं नियंत्रण गेल्यानंतर त्याचं त्या वाहनावरती नियंत्रण राहत नाही, परिणामी वाहन त्याच्यावरती स्वार होतं आणि मग त्या ठिकाणी अपघात होण्याचे अपघाताच्या संधी त्या ठिकाणी जास्त वाढतात। पुढे बघा, कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल। या ठिकाणी वाहन कसं चालवायला पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेले। फक्त आपलं महत्त्वाचं काम असेल की ज्या ठिकाणी आपल्याला वाहन घेऊन गेल्याशिवाय आपलं काम होऊ शकत नाही, आपला वेळ वाचू शकतो, अशा ठिकाणी वाहनाचा वापर करा। आणि वाहन चालवत असताना त्या ठिकाणी त्याच्यावरती कधीही नियंत्रण मिळवता येईल, कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येईल, अशा पद्धतीनंच त्या ठिकाणी वाहन चालवा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। हे तंत्र सांगितलेलं आहे तरच जीवन अर्थपूर्ण होईल असं त्या ठिकाणी लेखक सांगत आहे। कोणती तंत्र की वाहन कामापुरतं वापरा आणि नियंत्रित
पद्धतीने वाहन चालवा, वेगावरती नियंत्रण ठेवा, वेग मर्यादा कमी असावी, अशा पद्धतीनेच वाहन चालवा, हे तंत्र त्या ठिकाणी लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला धोके त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार नाही, अपघात होणार नाही, हे जर तंत्र वापरलं तर, असं त्या ठिकाणी लेखक म्हणत आहे. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थाने जगता आणि अनुभवता यावे, त्यासाठी उत्संत लाभावी. उत्संत म्हणजे काय? उत्संत म्हणजे मोकळीक. आपल्या जीवनामधला जो फावला वेळ आहे किंवा आपलं काम झाल्यानंतर जो मोकळा वेळ मिळतो आपल्याला, तर त्या अर्थी हा शब्द वापरलेला आहे. ते कृतार्थाने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उत्संत लाभावे म्हणून वाहनाचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळेच. या ठिकाणी वाहन चालवण्याचं तंत्र सांगितलेलं आहे. वाहन फक्त कामापुरतंच चालावं, आपलं जीवन कृतार्थाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला जगता यावं, यासाठी तुम्ही जरूर वाहनाचा वापर करा. आणि वाहनाचा वापर केल्यानंतर तुम्हाला जो मोकळा वेळ मिळतो, तो मोकळा वेळ चांगल्या कामासाठी घाला. घरच्यांना वेळ द्या, मुलांना वेळ द्या, घरचे काही किरकोळ कारकोळ कामं करा, असं त्या ठिकाणी लेखकाला वाटतं. की मोकळा वेळ मिळाला म्हणून घेतलं एखादं वाहन आणि काम नसताना फेरफटका मारायला जाणं, हे काही योग्य नाही, असं त्या ठिकाणी लेखक म्हणत आहे. बघा पुढे बघा. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. ऋण काढून सण करणे, काम नसताना. आणि एक महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला, लक्झरियस गाडी आणि साधी गाडी 90% फंक्शन सारखेच असतात. 90%. आता ऑडी खूप महागडी गाडी, त्या तुलनेत स्विफ्ट डिझायर समजा, दोन्हीची जर तुलना केली तर जास्त फंक्शन कोणते वापरतो आपण बसतो आणि गाडी चालवतो. त्याचबरोबर गिअरचा वापर करतो, ECचा वापर करतो. फक्त काय आहे, सस्पेन्शन, एअरबॅग, एवढंच काय तो फरक असेल तो ऑडी गाडीमध्ये स्विफ्टमध्ये. परंतु 90% फंक्शन तर सारखेच वापरतो आपण. ऑडीमध्ये तेच वापरतो आणि स्विफ्टमध्ये तेच वापरतो. परंतु दुसऱ्याला दाखवण्यासाठी, फक्त समोरच्याला किंवा समाजातील लोकांना दाखवण्यासाठी का हा खूप मोठा आहे, हे दाखवण्यासाठी तो काय करतो, लक्झरियस गाडी घेतो. लक्झरियस गाडी घेतल्यानंतर काय करतो, अतिशय वेगामध्ये गाडी चालवतो. कशासाठी? दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. हे न करता आपल्याला जेवढी गरज आहे तशाच पद्धतीने त्या ठिकाणी वाहन घेतलं पाहिजे आणि ते वापरलं देखील पाहिजे, असं त्या ठिकाणी झालं पाहिजे. परंतु इतरांशी स्पर्धा करण्यासाठी, स्वतःचं श्रीमंती दाखवण्यासाठी व्यक्ती काय करत असतो, लक्झरियस गाडी घेत असतो, तिला अतिशय वेगाने पळवत असतो. आणि हे त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. पुढे बघा काय म्हणतायत लेखक. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे लोकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही? लेखक काय म्हणतात, फावला वेळ जर मिळतो तर लोक काय करतात, व्यक्ती काय करतो, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, शेजाऱ्यांना दाखवण्यासाठी, समाजाला दाखवण्यासाठी, मित्रांना दाखवण्यासाठी तो काय करतो, जी लक्झरियस गाडी आहे, जी काय म्हणतायत त्या ठिकाणी दुचाकी, आधुनिक पद्धतीची दुचाकी काय करतो, सहज फेरफटका मारण्यासाठी काढतो. मार्केटमध्ये ज्या ठिकाणी गर्दी आहे अशा ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी तो जातो. कशासाठी? फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी. बायकोला काय करतो, मागे बसवतो आणि फक्त काम नसताना, काहीही काम नसताना सहज फेरफटका मारण्यासाठी जातो. ही कितपत योग्य? पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना घडतात की काही काम नसतं यांचं,
पण जर तुम्हाला मोकळा वेळ मिळालाच ना, तर मग घरच्यांना जा ना घेऊन, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जा, एखाद्या मंदिरामध्ये जा दर्शन घेण्यासाठी, असं लेखकाला वाटतं. परंतु हा पर्याय काय लोकांना त्या ठिकाणी रुचत नाही किंवा हा पर्याय त्या ठिकाणी निवडत नाही. मार्केटमध्ये जाणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं ह्याऐवजी ते पसंत या ठिकाणी करतात. असं करायला नाही पाहिजे असं त्या ठिकाणी लेखकाला वाटतं. तर घरच्या लोकांना त्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जा, एखाद्या मंदिरामध्ये जा, त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये जा असं लेखकाला वाटत आहे बघा. त्याचबरोबर पुढे काय म्हणतात, एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ता का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठल वाडीकडचे रस्ते का दिसत नाही? तर लेखक काय म्हणतात, पुण्यातल्या गर्दीतल्या ठिकाणी जंगली महाराज रोड असेल तिथे ते प्रचंड अशी गर्दी असते, त्याच ठिकाणी ही लोक काय करतात, जाणं पसंत करतात. त्याऐवजी आळंदीला का जात नाही, बाणेश्वरला का जात नाही आणि देहूला का जात नाही, सिंहगडला का जात नाही, असं त्या ठिकाणी लेखकाला वाटतंय. त्या ठिकाणी झालं तुम्हाला की तुमचं मानसिक त्या ठिकाणी त्रास किंवा ताण कमी होईल तेथे गेल्यानंतर, निसर्गरम्य ठिकाणी गेल्यानंतर, एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर. तर पुण्यातले लोक काय करतात, गर्दीच्या ठिकाणी जाणं पसंत करतात. तर लेखकाला वाटतं त्या गर्दीच्या ठिकाणी जाण्याच्या ऐवजी यांनी निसर्गरम्य ठिकाणी किंवा मग त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायला पाहिजे असं त्या ठिकाणी वाटत आहे. पुढे बघा, वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमाळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहजाने सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझरा कशासाठी घालायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहे. पुण्याची परिस्थिती सांगितलेली लेखकाने की खेड्यामध्ये आपण काम करत असताना जर घरापासून दुसरं शेत जर लांब असेल तर तुम्ही निश्चित त्या ठिकाणी वाहनाचा वापर करा. परंतु ज्या ठिकाणी गरजच नाही आहे, हे बघा, आता समजा एखादा नगरचा माणूस असेल, त्याला पुण्याला काम असेल आणि काम 2 मिनिटात असेल, फाईल सबमिशन असेल किंवा काही खरेदी असेल, तर ते काम करत असताना एखाद्या सार्वजनिक वाहनाचा वापर करून देखील काम होऊ शकतं. परंतु व्यक्ती काय करतो, स्वतःची गाडी घेऊन जातो. तो डिझेल खर्च असेल, वाहनाची रहदारी असेल, निश्चितप्रमाणे जे काम तुमचं लेखकाच काय म्हणते की जे काम तुमचं सार्वजनिक वाहनाने होऊ शकतं सहजरित्या, तेथे तुमच्या वैयक्तिक वाहनाची वापरण्याची गरजच काय? तुम्ही सार्वजनिक वाहनानेच प्रवास करा असं त्या ठिकाणी लेखक. तर बघा, आपण बघितलंय की वाई, सातारा, कराड या गावी त्या ठिकाणी वाहनाची बाहेरच्या शहरामध्ये येण्याची गरज कमी असते, परंतु वैयक्तिक वाहनाचा वापर त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक करतात आणि सहजच काम नसताना वैयक्तिक वाहनाचा वापर केल्यामुळं त्या ठिकाणी वाहनाची गर्दी रस्त्यावरती त्या ठिकाणी आपोआप दिसून येते बघा. कारण नसताना एरझरा मारायच्या, ये जा करायची, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही. काम नसताना तुम्ही वाहनांचा वापर करूच नका असं त्या ठिकाणी म्हणत आहे की सार्वजनिक वाहनाचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त काम करा. दूरवरचा प्रवास शक्यतो सार्वजनिक वाहनानेच करावा की जेणेकरून आपलं क्षुल्लक काम जर असेल तर सार्वजनिक वाहनाने प्रवास करूनही आपलं ते काम होऊ शकतं असं लेखकाला त्या ठिकाणी वाटत आहे बघा. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असतं, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. आपण जरी वाहनाचा वापर वेळ वाचवण्यासाठी करत असलो तर आपला निश्चित वेळ वाचणारच आहे. मग मोकळा वेळ घालवण्यासाठी वाहनाचा वापर पुन्हा करायचा हे कितपत योग्य आहे? आपल्याला जर मोकळा वेळ मिळाला तर इतर काही दुसरी कामं असतील तर ती कामं पूर्ण करण्यासाठी तो
वेळ घालावा, न की फक्त आणि फक्त काम नसताना वाहन चालवण्यासाठी वेळ घाला, असं त्या ठिकाणी ते योग्य वाटत, लेखकाला योग्य वाटत नाही आहे. त्याच्यामुळं काम नसताना वाहनाचा बिलकुल वापर त्या ठिकाणी करू नका, असं लेखक त्या ठिकाणी सांगत आहे बघा. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेतीने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? आता शरीर स्वास्थ्यासाठी कधी कधी लोक काय करतायत की वाहनाचा वापर कमी करायला लागले, परंतु जो आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी पायी चालून कुठं काही काम करत असेल तर त्याची काय करतात लोक? निंदा करतात. म्हणजे तो त्याच्या शरीर स्वास्थ्यासाठी जरी चालले तर अशा कुत्सित भावनेने, म्हणजे काय म्हणतात त्याला, एक हीन भावनेने त्याच्याकडे पाहिलं जातं. मग अशा वेळेस त्याची देखील मानसिकता बदलणे अपेक्षित आहे. त्याची देखील एखाद्या वेळेस मानसिकता बदलू शकते की आपण शरीर स्वास्थ्यासाठी जरी आपण पायी चालत असलो तर इतरांच्या हीन भावनेमुळे, हीन पाहण्यामुळे त्या ठिकाणी त्याची मानसिकता बदलू शकते. असं न करता त्याला उलट त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे की कमी वाहनाचा वापर करून जर जास्तीत जास्त काम होत असेल तर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, असं त्या ठिकाणी लेखक म्हणत आहे. तुम्ही काम नसताना जर समजा वाहनाचा वापर केला आणि ते पण वाहन भरधाव वेगाने अतिशय गर्दीच्या ठिकाणी जर चालवलं तर अपघात हे निश्चित होणारच आहे. म्हणून लेखकाला वाटतं की गर्दीच्या ठिकाणी सावकाश वाहने चालवा, ज्या ठिकाणी काम असेल त्याच ठिकाणी वाहनाचा वापर करा, असं लेखक त्या ठिकाणी म्हणत आहे बघा. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. तुमचा वाहनावरचा वेग असा असावा की तो कधीही कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण त्याच्या वाहनावरती त्याला मिळवता आलं पाहिजे. परंतु काय होतंय, स्पर्धेसाठी, हव्यासामुळं की मी शेजारचा जो चाललाय त्याला मागे कसं टाकेल, आणि मग त्यामुळं तो वेगाने गाडी त्या ठिकाणी चालवतो आणि वेगाने गाडी चालवल्यानंतर त्याचं त्या वाहनावरचं नियंत्रण त्या ठिकाणी जात असतं आणि मग निश्चितच काही धोके त्या ठिकाणी उद्भवू शकतात, संभवतात. अनेक ठिकाणी या स्पर्धेमुळे अपघात देखील होण्याचं कारण एकमेव हेच आहे की इतरांना मागे टाकण्याच्या स्पर्धेमुळे स्वतःचा वेग त्या ठिकाणी, वाहनावरचा वेग वाढला जातो आणि निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी अपघात होऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण होते. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? एक लक्षात घ्या, रात्रीचा प्रवास आणि दिवसाचा प्रवास करत असताना आपल्याला दिवसा वाहनावरती नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळवता येतं, परंतु निश्चित प्रकारे रात्री आपण वाहन चालवत असताना आपल्या नजरेमध्ये एक प्रकारे कमजोरपणा म्हणण्यापेक्षा कमी दिसतं. त्याचबरोबर रात्रीचे जे प्रकाश झोत असतात ते डोळ्यावरती आल्यामुळे आपल्याला साईडचे जे असते साईड पट्टे ते दिसत नाही आणि मग अशा वेळी जर वाहन वेगाने असेल तर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणून जेवढं आपल्याला काम करायचं तेवढं जास्तीत जास्त तुम्ही दिवसा करा, रात्री वाहने चालवणे शक्यतो टाळाच, असंही लेखक त्या ठिकाणी म्हणत आहे. जर खूपच गरज असेल, खूपच आवश्यकता असेल तरच रात्री वाहनाचा वापर करावा, असं त्या ठिकाणी लेखक सांगत आहे बघा. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. चित्त, मन, व्यग्रता, व्यस्तता.
वाहनाचा वेग अनिवार्य झाला म्हणजे अनिवार्य म्हणजे ज्याच्यावरती नियंत्रण मिळवता येत नाही असा वेग, त्याला अनिवार्य वेग म्हणतात. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात, कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकाची व्यथा असते. व्यथा म्हणजे काय? दुःखद कहाणी. बघा, अतिशय वेगाने गाडी चालवण्याचे तोटे या ठिकाणी शारीरिक काय होऊ शकतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वाहनावरचं नियंत्रण जातं. वाहनावरचं नियंत्रण जात असताना तुम्ही ज्यावेळेस वेगाने गाडी चालवतात त्यावेळेस तुमच्या मनावरती एक प्रकारचा प्रचंड असा ताण निर्माण होतो. ताण निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा परिणाम शरीरावरती, प्रत्येक अवयवावरती होत असतो. मग तो डोळे असतील, मन असेल. त्यानंतर या गोष्टीमुळे अनावश्यक स्पंदने त्या ठिकाणी शरीरामध्ये निर्माण होत असतात. ज्यावेळेस तुम्ही अतिशय वेगाने वाहन चालवतात त्यावेळेस त्या व्हायब्रेशननी, त्या मनाच्या व्यस्ततेमुळे, कारण तुम्ही जितकं जोरात वाहन चालवणार तुमची विचार प्रक्रिया तेवढी फास्ट होत असते आणि फास्ट झाल्यामुळं त्यावरती तुमच्या मनावरती ताण पडत असतो. मनावरती ताण पडल्यानंतर तुमच्यामध्ये एक अनावश्यक अशी स्पंदने शरीरभर त्या ठिकाणी निर्माण होत असतात. प्रत्येक शरीराच्या अवयवावरती त्या ठिकाणी ताण पडत असतो आणि ही स्पंदने निर्माण झाल्यानंतर एक प्रकारे हादरे त्या ठिकाणी मज्जातंतूला बसायला सुरुवात होते आणि हादरे बसल्यामुळं सर्व प्रकारचे आपले मणके जे आहेत ते त्या ठिकाणी काय होतात? कमकुवत होतात. आणि मग आपल्या पाठीचं दुखणं असेल किंवा कमरेचं दुखणं असेल हे त्या ठिकाणी अतिशय वेगाने गाडी चालवत असताना ही दुखणे आपल्या शरीराला चालू होतात. त्यामुळं वेग आपला नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे असं लेखकाला त्या ठिकाणी वाटत आहे. पुढे बघा, बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालीचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जबडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणे आहे. आपल्याला वेळ मिळाला तर आपण फक्त वाहनात चालवायचं का? नाही. आपल्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत, शरीराला ज्या आवश्यक असतात, आपण ज्या ठिकाणी बसायला पाहिजे बसायला पाहिजे, आपण जिथे चालायचं तिथं चाललंच पाहिजे, आपल्याला जिथं व्यायाम आरोग्यासाठी किंवा शरीर स्वास्थ्यासाठी आपल्याला पळणं गरजेचं आहे ते पळलंच पाहिजे. हे सोडून तुम्ही काय करताय की फक्त वाहनाला असं धरून बसताय, वाहनाला जपडून ठेवताय. फक्त जास्तीत जास्त वाहनाचा वापर करून तुम्ही तुमची दिनचर्या त्या ठिकाणी घालवता, चालवता असं त्या ठिकाणी लेखक म्हणत आहे की तुम्ही नैसर्गिक क्रियेच्या, नैसर्गिक धोरणाचे हे विरोधी कृत्य तुम्ही त्या ठिकाणी करत आहात असं त्या ठिकाणी लेखकाला वाटत आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोहोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवास होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता आहे. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लेखकाने सांगितलेलं आहे, वेग तुम्ही जर अतिशय वेगाने जर वाहन चालवत असेल तर निश्चितच त्याचा अंत हा दुःखद झाल्याशिवाय राहणार नाही. अपघाताने तुमचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं स्वतःचं स्वास्थ्य, स्वत्व, तुमचं स्वतःचा स्वाभिमान आणि शरीर स्वास्थ्य या वेगामुळे त्या ठिकाणी काय होत आहे? हिरावून घेतला जात आहे. तुमचे कामही होतच राहणार आहे. तुमचा जीव महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं तुम्ही वाहने चालवत असताना अतिशय नियमांचं पालन करून अशा पद्धतीने चालवा की प्रत्येक कोणतीही घटना निर्माण झाली, कोणतीही परिस्थिती निर्माण झाली, अचानक परिस्थिती उद्भवली की त्या वाहनावरती तुम्हाला त्या ठिकाणी नियंत्रण मिळवता आलं पाहिजे.
फक्त योग्य ठिकाणी गरज असेल अशाच वेळेस तुम्ही त्या वाहनाचा वापर करा. वाहनं चालत असताना सर्वची सर्व नियमांचं पालन त्या ठिकाणी करा. योग्य ठिकाणी थांबणं गरजेचं आहे तर थांबून घ्या. अनावश्यक ठिकाणी ज्या ठिकाणी गरज नाही आहे जाण्याची उगाचच फेरफटका मारण्यासाठी वाहनाचा वापर करू नका. ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी वाहनाचा वापर करा. अशी तंत्र या ठिकाणी या पाठामध्ये लेखकाने सांगितलेले आहे. या ठिकाणी हा पाठ सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्या भारतामध्ये आता जो कोरोना आलेला आहे त्या कोरोनापेक्षाही जास्त अपघाताने मृत्यू होत होते. आता या लॉकडाऊनमुळं त्या ठिकाणी अपघाताची संख्या कमी झालेली आहे, परंतु ह्या कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्याच्या संख्येपेक्षा कैक पटीने अपघातामुळे त्या ठिकाणी मृत्यू होत होते. आणि म्हणून हे सांगण्याचं तात्पर्य शिवाजीराव भोसलेचं हेच की तुम्ही वाहनावरती नियंत्रण ठेवून वाहन चालवा. तुम्ही त्या ठिकाणी वेगाच्या आहारी जाऊ नका. दुसऱ्याला दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या गाडीचा वेग वाढवू नका असंही त्या ठिकाणी लेखक या पाठामध्ये सांगत आहे. बघा, या पाठामध्ये पाठाच्या खाली स्वाध्याय दिले त्यामधले व्याकरणाचा भाग आपण या ठिकाणी बघूया. समानार्थी शब्द काही विचारलेले आहेत. निकडला समानार्थी शब्द गरज, आवश्यकता. उचित या शब्दाला समानार्थी शब्द योग्य. उसंत, मोकळीक, सवड अशा अर्थी त्या ठिकाणी सांगता येऊ शकतो. व्यग्र, गर्क नसलेला, गर्क झालेला या अर्थी. त्याचबरोबर समास ओळखा. काही शब्दांचे समास विचारलेले आहेत. ताणतणाव वगैरे द्वंद्व समास आहे. दरडोई, प्रत्येक व्यक्तीनुसार अव्ययभाव समास. यथाप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे अव्ययभाव समास असा आहे. जीवनशैलीची समास कोड काय होऊ शकते? जीवन आणि शैली द्वंद्व समास आहे. त्याचबरोबर वाक्य रूपांतर देखील विचारलेले वाक्य दिलेले आहे आणि कंसामध्ये त्या पद्धतीने वाक्याचं रूपांतर त्या ठिकाणी करायचं आहे. बघा, आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते असं त्या ठिकाणी वाक्य आहे आणि त्याचं उद्गारार्थी वाक्य करा असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आजच्या जीवनात प्रचंड वेगवानता आढळते असं त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर नकारार्थी वाक्य करत असताना एक विशिष्ट शब्द वाक्यामध्ये असतो त्याचं काय करायचं असतं? विरुद्धार्थी शब्द करून होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी आपण करू शकतो. आपल्याकडे कामाच्या ठिकाणी आंतरिक कमी आहेत, या ठिकाणी आंतरिक जास्त आहेत असं जर केलं तर काय होऊ शकतं? वाक्य रूपांतर त्या ठिकाणी होऊ शकतं. नकारार्थी वाक्य करत असताना एखाद्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरायचा आहे, कमीच्या ऐवजी जास्त शब्द वापरायचा आहे आणि त्या ठिकाणी वाक्य रूपांतर करायचं आहे. होकारार्थीचं नकारार्थीमध्ये रूपांतर त्या ठिकाणी होतंय. मग नकारार्थी वाक्य करत असताना काय होईल? आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरे जास्त नाहीत म्हणजे काय? कमीच आहे. नकारार्थीकरण करत असताना नाही, नको हे शब्द वापरणं वाक्यामध्ये गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरं वाक्य आहे, निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? प्रश्नार्थी वाक्य आहे आणि त्याचं काही विचारलेलं आहे. विधानार्थी वाक्य करा असं विचारलेलं आहे. प्रश्नचिन्ह काढायचं, प्रश्न काढून टाकायचा आणि साधं सरळ वाक्य त्या ठिकाणी करायचं. निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी प्रत्येक माणसाने जावे
हे झालं ते त्या ठिकाणी विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामधला प्रश्न काढून त्या ठिकाणी सरळ साधं विधान केल्यानंतर ते विधानार्थी वाक्य होतं. आज आपण या ठिकाणी एवढंच बघूया. धन्यवाद.